खोडव्याचा माल तुम्ही वर्षीबाईला विचारा. फ्रूट केअर केलं होतं सगळं. खोडवा नाही बरं, खोडवा फ्रूट केअर केलं. पूर्ण पहिले 4-5 महिन्यात बल्ब बनवून बघतोय त्यांना ते बल्बही वाढलं. 8 महिन्यात 8 दिवस जिरकला माल. माझी नसारीची अवस्था बेकार झाली. 2 रुपयाचा माल गेला. कृषी प्रदर्शन आहे ही गोष्ट खरी आहे. ऊसाला 3,000 रुपये दर आहे. या 3,000 पण ऊस परवडतं का नाही परवडत? का परवडत नाही तुम्हाला? खर्च मग मी सांगतो तुम्हाला खर्च दिलेला आपल्याला रासायनिक खर्च ह्याच्या खतावर जास्त पैसे खर्च होतो. का खर्च होत ते आपण 10,000 टाकले काय 30,000 टाकले त्याचा काय फायदाच होत नाही ना तुझा. तुमच्याकडे शेती किती आहे? शेती सगळ्यांचं 50 एकरचं वरच आहे. 50 एकरचं आतलं कोणी नाही येतं. 50 एकरात शेतीमध्ये सगळा ऊस असतो का? सगळं ऊस, हरभर, गहू तेवढंच हे सोडून तुमचा कारखाना चांगला बाजार देतोय ऊसाला. होय. रजिस्ट्रेशन चालू आहे, तिकीट विक्री चालू आहे. प्रत्येक नागरिकाचं करावं लागतं. हो हो, म्हणजे त्यांना पुढचे मेसेज करतो. त्यांचं काय पत्ता वगैरे, नाव, मोबाईल वगैरे घेतात. नाव, गाव आणि मोबाईल. आज तुफान गर्दी झालेली आहे. या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. बारामती कृषी प्रदर्शनात आलेलो आहे. कृषी केंद्रामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आज बरीचशी गर्दी दिसून येत आहे आणि बरेचसे नागरिक या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहायला आलेले आहेत. बारामती विज्ञान कृषी केंद्र या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. नांगरधारी शेतकरी अशी या मूर्तीची व्याख्या केली जाते. कृषी प्रधान देश ज्याला म्हटलं जातं ते तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती या ठिकाणी आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये आज आपण आलेलो आहोत. कृषी विज्ञान केंद्राची आणि प्रदर्शनाची खरी प्रेरणा राजे शुद्धोधन हे गौतम बुद्धांचे वडील होते. ते प्रत्येक वर्षी आपल्या राज्यात हलोत्सव साजरा करीत. या हलोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने येत असत. या अर्थाने तथागत गौतम बुद्ध व शेतीचे नाते स्पष्ट होते. तथागतांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी अवघ्या विश्वाला आत्मदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा असा दिव्य संदेश दिला आहे. आपणही कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकून स्वयंप्रकाशित होऊया. या ठिकाणी शेवंतीचं फुलं आहेत. फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विकसित शेती, विज्ञान शेती कशी असते ही पाहायला मिळते. बारामती कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी कृषी पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी भेटी दिलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व शेतकरी, सर्वसामान्य नागरिक विकसित शेती कशी करायची याबाबत आपल्या संशोधन केंद्रामध्ये कृषी प्रदर्शनात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कृषी प्रदर्शन पाहायला आलेले सर्व शेतकरी, युवा तरुण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. फिरून फिरून थकलेले सर्व नागरिक या ठिकाणी अल्प उपहार घेत आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्याचे हे कृषी प्रदर्शन आहे. यामध्ये सर्व जिल्ह्यातून अनेक ठिकाणावरून नागरिक येत असतात. हे कृषी प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरवण्यात आलेले आहे. बारामती कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी
या ठिकाणी फिरून फिरून दमून भीमथडी जत्रा या ठिकाणी अल्प उपहार घेत आहेत. सर्व ठिकाणी बसून अल्प उपहार विविध बचत गटाचे स्टॉल लावलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यावर जरा विसावा घेतला जातो आणि विसावा घेऊन विविध बचत गटाचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आणि या स्टॉलमध्ये अल्प उपहार घेत असलेले सर्व नागरिक आपण पाहत आहोत. कुठून आलात माऊली? सोलापूर. लिंबू पाहिलेलं अजून राहिले बाकी काय? बाकी राहिलेलं ते पाहिजे नाही. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं एकदम मस्त. पहिल्या वेळेस आलेलो आहे हा, त्यामुळे छान आहे एकदम. पहिल्यांदाच आलात तुम्ही? पहिल्या वेळेस. काय नाव तुमचं? श्रीपती मंत्री, मंगाडा तालुका, मंगाडा जिल्हा सोलापूर. या ठिकाणी सर्व नागरिक बसून आपला अल्प उपहार घेत आहेत. कृषी प्रदर्शनात फिरून फिरून दमलेले नागरिक विविध बचत गटांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत. फिरून फिरून दमलेले सर्व या ठिकाणी बसून आपला उपहार घेत आहेत. ताई कुठून आलात? वाकळवाडी, सोमेश्वर नगर. काय तुम कृषी प्रदर्शन पाहिलं आला? कसं वाटतंय कृषी प्रदर्शन? चांगलं आहे का कृषी प्रदर्शन? काय वाटलं तुम्हाला? चांगलं काय वाटलं? चांगलं वाटलं की वेगवेगळे टेक्नॉलॉजी पाहायला भेटते. सगळं नवीन पाहायला भेटतं. आपण डे टू डे लाईफमध्ये किंवा घरच्या शेतीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करत नाही किंवा एवढं पाहायला पण भेटत नाही. इथं आल्यावरती खूप काही नवीन पाहायला आणि शिकायला भेटतं. दरवर्षी असं प्रदर्शन भरलं जातं. तुमच्याकडे शेती वगैरे काय आहे का? आहे शेती. काय करतं शेतीमध्ये? ऊस असतो. ऊसाची क्वालिटी चांगली आहे इथं, म्हणजे एकरी जवळजवळ 125 ते 30 हाईट वगैरे त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथं तेच शिकायला भेटलं ना मग. पाहायला मिळालं. आपल्याकडली शेती घरची पाहतो आणि इथं पाहतो, याच्यातला फरक खूप जास्त फरक आहे दोन्ही याच्यात. काय? नाव तुमचं? कोमल कोळेकर, राहिलं कुठं आहात? पुण्याला. आता सोमेश्वरचे. सोमेश्वरच्या. कुठून आलात तुम्ही? कराडवरून. किती लोक आहेत? आम्ही 6 जण आहे. कसं वाटतंय कृषी प्रदर्शन? मस्त वाटतं. काय पाहिलं तुम्ही आता? भरपूर काय बियाण्याच्या व्हरायटी बघितलेत, मशिनरी बघितलेत. तुमची शेती घरी करता का? हो, घरी करतो. काय आहे शेतीमध्ये? शेतीमध्ये आता झेंडू आहे, ऊस आहे. इथं फुलांमध्ये बऱ्याच व्हरायटी आहे. तुम्ही कशा पाहिल्या? काय हो, बघितले. काय नाव तुमचं? अशोक माळी, गाव? चिखली. चिखलीवरून आलात. कसं वाटतंय तुम्हाला? कसं आहे कृषी प्रदर्शनामध्ये? काय नेमकं काय चांगलं काय वाटलं? आपल्या घरची शेती आणि इथं पाहणारी शेतीत काय बदल वाटतो? नवीन शेतकऱ्यांसाठी शेती कशी करायची सगळं समजतं. समजतंय कसं काय. काय नाव तुमचं? प्रशांत बोबडे, गाव? अकलूज. अकलूज वरून आलात. मिक्स माहितीच नाही त्यात कंटेंट कुठला आहे. शेतकऱ्याला परवडेल अशी शेती होणं गरजेचं आहे. परवडते. हा या दरात पण शेती परवडते. फक्त जे फर्टिलायझर शासनाचं पेसळीवर नियंत्रण नाही कसलं. दिसायला दिसतंय इथं लय भरपूर चांगलं होतंय, अशी शेती केली पाहिजे, तशी केली पाहिजे, परंतु शेतकऱ्याला त्याचा कमी खर्चामध्ये म्हटलं पण आता शक्य होत नाही. मजुरीचा खर्च, औषधाचा खर्च, सगळं प्रत्येकाशी एवढा खर्च वाढला आणि त्याच्यात दर नाही. तुमच्या पाण्याच्या बाटलीला दर आहे ना. शेतकऱ्याला शेती परवडेल कशी? काय केलं पाहिजे परवडण्यासाठी?
शेतीमालाला जर भाव मिळाला आणि शासनाचा कुठल्याही प्रकारच्या बेसडीवर नियंत्रण नाही कसलंच म्हणजे 5,000ची टाकली काय 10,000ची काय बॅग टाकली त्याचा काय फरकच पडत नाही शेतीला कशात आहे हे असं सुपर इथं शेती पाहिल्यावर सुंदर वाटते, शेती केली पाहिजे ना असं माणसाची भावना होते. पण एक वास्तव काय माहित आहे का लेकरू आजारी असलं ना माणूस बाजूला ठेवतो पण त्या पिकाला अगोदर बॅग आणणारे शेतकरी वस्तुस्थिती येते पण तरी पण तेवढी महागाईचा वापर पण 100% 50% तरी त्याचा माल पडण्याची फर्टिलायझर सोडलं त्याचा काय आपल्याला फायदा मिळेल पिकाला ह्याची काय गॅरंटी कायच नाही गॅरंटी खोडव्याचा माल तुम्ही वशिबाईला विचारा फ्रूट केअर केलं होतं सगळं फ्रूट केअर केले पूर्ण पहिले 4-5 महिन्यात त्यांना ते परपरी वाढलं 8 महिन्यात 8 दिवस रकमला माल म्हणजे माझी नसारीची अवस्था टाकायला ₹2 रुपयाचा माल गेला नाही एवढा आपण शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, हे कृषी प्रदर्शन आहे, ही गोष्ट खरी आहे. ऊसाला 3,000 रुपये दर आहे त्या 3,000 पण ऊस परवडतं का नाही परवडत का परवडत नाही तुम्हाला मग मी सांगतो तुम्हाला खर्च दिले ना आपल्याला रासायनिक खर्च ह्याच्या खतावर जास्त पैसे खर्च होतो का खर्च होत ते आपण 10,000 टाकले का 30,000 टाकले त्याचा काय फायदाच होत नाही ना पिकात तुम्ही ओरिजिनल विकल्यावर त्या 10,000च्या पिकात पण तेवढं ऊस तुमचं नाव काय? मी जोतीराव बोबडे एकाच गावचे आहेत सगळे? सगळे तुमची व्यथा महाराष्ट्राला कळू द्या, तुमची व्यथा महाराष्ट्राला कळू द्या आणि शेतकऱ्याला पण कळू द्या. तुमच्याकडे शेती किती आहे? शेती सगळ्यांचं 50 एकरचं वरच आहे. 50 एकर आतलं कोणी नाही येतं. 50 एकरात शेतीमध्ये सगळा ऊस असतो का? सगळं ऊस हरभर गहू तेवढंच हे सोडून तुमचा कारखाना चांगला बाजार देतोय ऊसाला. होय. कुठून आलात तुम्ही? मी कर्नाटका कर्नाटका. ऐनापूर इथून 300 किलोमीटर. काय तुमच्याकडे अशी शेती असते का? शेती आहे चांगलं आहे नियोजन लई भारी आहे. आता आम्ही जगात आपल्या भागात कधी बी बघितलं नाही ह्या भागात पण महाराष्ट्रात सगळ्याकडे जात आहे. आता हे पहिल्यांदा आलंय शेतीला काय मालाला काय बाजार भाव असं आमच्या प्रॅक्टिकल प्लॉट आपल्या भागात करत नाही. ऊस आपलं जास्त मेन कमर्शियल क्रॉप ऊसच आहे आमच्यात. असं इथं पाहिलं असा ऊस उगवतो का तुमच्याकडे? उगवतं इथं हे मध्ये उगवलंय आम्ही उगवलंय 80 टन 100 टन उगवलंय आमच्यात. इथं 6 गुंठ्यात आणि 8 गुंठ्यात 10 गुंठ्यात प्लॉट आहेत प्रॅक्टिकल प्लॉट. ऊसाला काय बाजार भाव आहे तुमच्याकडे? आमच्या 3,300. 3,300. कोणता कारखाना आहे? आपल्या 5 कारखाने आहे आपल्या गावात सराउंडिंगला. तुम्ही कोणत्या कारखान्याला टाकता? आम्ही शिवशक्ती उगार शुगर्स शिरगुप्ती शुगर्स आम्ही सेंटर मध्ये आहे अग्नी शुगर्स सगळं 5 कारखाने लागतात आम्हाला. काय नाव तुमचं? माझं नाव मोहन रावसाहेब पाटील. तुमचं? भूषण पाटील. तुमचं काय नाव? सगळे पाटील आहेत का?